नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, घरच्या घरी करता येईल अशा आरोग्य उपचाराचा. संपूर्ण शरीराला व्यापून असणारा आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा अवयव म्हणजे स्किन. निरोगी आणि सतेज स्किन हा आरोग्याचा तसंच सौंदर्याचाही आरसा असतो. स्किनवरचा कोणताही दोष सौंदर्याला बाधा आणतोच, पण शरीराच्या आत काहीतरी बिघाड असल्याचाही निदर्शक असतो. त्यामुळे स्किन डिझीजवर बाहेरून आणि आतून अशा दोन्ही प्रकारे औषध घेणं गरजेचं असतं. आयुर्वेदानुसार स्किन आणि शरीरातला रक्तधातू हे एकमेकांवरती रिफ्लेक्ट होत असतात असं सांगितलेलं आहे. म्हणूनच एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी असलं तर त्याची स्किन पेल झालेली दिसते किंवा स्किनवर गांधी उठतात, त्यावेळेला आपण म्हणतो अंगावर पित्त उठतंय. थोडक्यात काय तर स्किन कॉम्प्लेक्शन छान हवं असेल तर स्किनच्या बरोबरीने एकंदर आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. हेल्दी स्किन सौंदर्यात भर घालते हे जितकं खरं तितका स्किन डिझीज शरीराला आणि मनाला डिस्टर्ब करणारा असतो हे सुद्धा खरं. आग, खाज आणि कोरडेपणा ही तिन्ही किंवा यातलं एक तरी लक्षण कोणत्याही त्वचा विकारात असतंच. यावर लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यांकडून उपचार घेणं हे खरं तर उत्तम. पण आज या तिन्ही तक्रारींवर उपयोगी ठरणारी एक घरगुती रेमेडी आपण पाहणार आहोत. एक्झिमा, सोरायसिस, पुरळ किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही स्किन प्रॉब्लेमवर ही रेमेडी उपयोगी पडते. यासाठी तुळशीची थोडी पानं घ्यावी, खलबत्त्यात ठेचून सुती कापडाच्या मदतीने त्यांचा रस काढावा. या रसात साधारण तितकाच लिंबाचा रस मिसळावा आणि अफेक्टेड स्किनवर हलक्या हाताने चोळावा. साधारणपणे अर्ध्या तासासाठी ठेवून नंतर स्नान करावं किंवा तो भाग पाण्याने धुवून टाकावा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किन डिझीज असणाऱ्यांनी साबण वापरू नये. त्याऐवजी मसुराच्या पिठात पाणी किंवा दूध मिसळून तयार केलेलं मिश्रण उटण्याप्रमाणे लावून स्नान करावं. आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी असेच साधे उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.